11th ॲडमिशन 2025-26 तर उद्याला संपूर्ण विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार। कारण उद्याला म्हणजे 26 तारखेला कॉलेज अलॉटमेंट राऊंड 1चे अलॉटमेंट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या अगोदर आपण अपडेट दिलेली होती की राऊंड म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर प्रोसेस काय करायची। तरी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की सर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे आणि सोबत आम्हाला कॉलेजला डायरेक्टली कॉलेजला जावं लागणार का। या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि उद्या अलॉटमेंट झाल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर स्टेप बाय स्टेप देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। तर बघू शकता उद्याला 26 तारीख अलॉटमेंट लागणार आहे राऊंड 1चे। तर राऊंड 1चे अलॉटमेंट कधी लागणार तर दुपारी 12 वाजतापासून ते 2 वाजेपर्यंत अलॉटमेंट लागण्याचे चान्सेस आहे। यामध्ये थोडा टाइम मागे पुढे होऊ शकतो कारण की संपूर्ण विद्यार्थ्यांचा जो राऊंड आहे विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे जो तुमचा रिझल्ट असणार आहे म्हणजे कॉलेज मिळण्याचा तो अपलोड व्हायला कधी कधी वेळ लागते। त्यामुळे उद्याच्या डेटमध्ये तुमचा रिझल्ट 100% लागणार आहे। फक्त एवढंच की टाईममध्ये थोडं मागे पुढे होऊ शकते परंतु 12 ते 2च्या मधात तुमचा रिझल्ट 100% लागू शकतो आणि वेळोवेळी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून उद्या येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट असतील ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर बघू शकता उद्या अलॉटमेंट लागेल, तुम्हाला कॉलेज मिळेल। कॉलेज मिळाल्यानंतर तुम्हाला आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की इथे तुम्हाला अलॉटमेंट चेक करण्यासाठी ऑप्शन देण्यात येणार आहे। तिथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आणि कॉलेज कोणतं लागलेलं आहे तर चेक करायचं। त्यानंतर लॉग इनमधून तुम्ही अलॉटमेंट लेटर काढा म्हणजे जे तुम्हाला लेटर मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बाकी असेल तर तुम्ही अपलोड करू शकता। तर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजचं एक लेटरसुद्धा लॉग इनमधून डाउनलोड करायचं आहे। ते लेटर आणि सोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स तर बघू शकता सर्वप्रथम SC आणि ST मध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार बघू शकता। एक तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर लागणार आहे म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळणार आहे ते कॉलेजबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन एका लेटरवर येणार आहे। ती लेटर तुम्हाला डाउनलोड करून त्यांची सुद्धा प्रिंट काढावी लागेल। त्यानंतर तुम्हाला 10वीची मार्कशीट ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थ्याला TC जे तुम्हाला 10वीच्या शाळेमधून मिळालेली आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्याचे कास्ट सर्टिफिकेट। अशा प्रकारे तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स प्लस अलॉटमेंट लेटर असे टोटल 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे। ओरिजिनल प्लस झेरॉक्स कॉपी सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे। त्यानंतर जी कास्ट आहे ती म्हणजे 10वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर आणि TC अशा प्रकारे 4 डॉक्युमेंट्स आणि यासोबत अलॉटमेंट लेटर। अशा प्रकारे तुम्हाला टोटल 5 डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे OBC आणि VJNT कॅन्डिडेटनी। तर त्यानंतर जी कास्ट आहे ती म्हणजे ओपन आणि EWS। तर ओपन कॅन्डिडेटला खूपच कमी डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे 10वीची मार्कशीट आणि TC आणि अलॉटमेंट लेटर असे टोटल 3 डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहे। ओपन कॅन्डिडेटमध्ये जर कोणी EWS असणार तर त्या विद्यार्थ्याला EWS सर्टिफिकेट त्यांनी जे काढलेलं असेल सेतू केंद्रामधून ते EWS सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला उद्याला कॉलेजला घेऊन जाणं गरजेचं राहणार आहे। तर तुमचे उद्याला कॉलेज अलॉटमेंट होऊन जाणार म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळणार। त्यानंतर तुम्हाला कॉलेजला कधी जायचं आहे तर 27 तारखेपासून तुम्ही कॉलेजला जाऊ शकता 3 तारखेपर्यंत म्हणजे 27 ते 3 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता। ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा नसेल तर उद्याला आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार की प्रवेश घ्यायचा नसेल तर नेमकं काय करायचं। सध्या विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट्स आल्या होत्या की डॉक्युमेंट लिस्ट आणि सोबत काय घेऊन जावं लागेल आणि नंबर लागल्यानंतर आम्ही डायरेक्टली कॉलेजला जाऊ शकतो का। जर विद्यार्थ्यांना माहिती पडलं की आपल्याला कॉलेज कोणते मिळालेले आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला समजलं की आपल्याला हे कॉलेज मिळालेलं आहे आणि आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तर काहीच नाही, विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट्स आता आपण सांगितलेले आहे कास्टनुसार त्या डॉक्युमेंटचे ओरिजिनल कॉपी आणि झेरॉक्स कॉपी घेऊन तुम्ही डायरेक्टली त्या कॉलेजला सुद्धा जाऊ शकता। तिथे जे व्हेरिफिकेशन सेंटर असेल किंवा ॲडमिशन डिपार्टमेंट असेल ते तुमची प्रोसेस कंप्लीट करून देऊ शकतात। तुम्ही कंप्लीट केली पाहिजे असं काही नाही आहे। जर तुमचा नंबर लागला तरच ती प्रोसेस कंप्लीट केल्या जाणार आहे। जर तुमचा नंबर लागला नाही तर तुम्हाला तिथे जायची गरज नाही आहे म्हणजे कॉलेजला जायची गरज नाही आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागणारच नाही आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी काही करायची गरज नाही आहे। ते विद्यार्थी राऊंड 2 मध्ये त्यांचा फॉर्म परत भरू शकतात।
तर राऊंड 1 मध्ये ज्यांचे नंबर लागणार नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही आहे. राऊंड 2 मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी शॉर्टकटमध्ये देण्यात आलेल्याच होत्या की विद्यार्थ्यांच्या जशा कमेंट्स आल्या आपण त्यावर संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर उद्याला अलॉटमेंट लागल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर परत देण्यात येणार की नेमकी प्रोसेस काय असणार आहे ॲडमिशनची. तशी आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा आपण उद्यालासुद्धा एक प्रॉपर संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला देण्यात येणार. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमची प्रोसेस कंप्लीट करू शकता. आणि 11th ॲडमिशन 2025-26चे जेही पुढील राऊंड असेल, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि त्यानंतर जर व्हॅकन्सी असेल तर स्पेशल राऊंडसुद्धा होत असतात. तर ह्या संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.